ताईने आज बाजारातून आले, आता संध्याकाळ झाली, बाजार करून आले. तर काय आणलाय ते? हे आणला काय 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 आणलास? जवळ तर बाजारच नाही. काय काय आणलास? काय काय आणलास? हे काय आता लावेल आहे आपले, पण त्या अजून होयाचा ना. ती बाय कारेली पाहिली तर बारकी. ताईने कारेली आणली. कारेली पाहिली तर बारीक होती. ये फुलावर ना यो कारेली कोणी 20 रुपयाची. एक फुलावर आणला ना कारेली. मी आलो असतो, गेलो आज परत मी गेलो असतो बाजारात. तर बघू द्या, आम्ही गेलो ताईशी खानोलीच्या बाजारात एखादा नाही का. तर टमाटे आणलेत, कोथिंबीर ना वांगी आणलेत ना. काय ते संत्र्या का काय? संत्र्या 50 रुपयाचे. 50 रुपयाच्या संत्र्या ना. फुलावर 2 आणलं. दाखव किती मोठं. ये फुलावर स्वस्त भेटलं असतील तुला मग. हा यो 30 रुपयाचा ना, यो मी 20 रुपयाचा घेते. हा काय हो ना. काय भाजीला आता काय आणलास आपले? यो मासली. तर बघा आता मग मच्छी भाजी आपण बनवून दाखवायची ना कशी ते. तर भाऊ सांगतो सोडून दाखव गपचूप तिकून. आता पाहू ना. विचारला ना तर ना गबर 100 रुपयाला 3च काटे आहे. एवढ्या महाग? तर पण मग तिकडं लासले गेलो ना, यो इकडेच झाला. पण चांगले आहे काय? चांगली ती. मग आपली कुठे बिट्टेल नाही घेत. ही 100 रुपयाची. अनुसाची तर बघा आईने काठी मच्छी आणली. चांगली वाटते, एकदम साजी वाटते, एकदम फ्रेश कडक आहे. दाताल सारखी आहे. एक दाताला आहे ही 50 रुपयाची. तर दाताल पण एक आणले. तर दाताल भारी लागते 50 मित्रांनो. रुपयाची. म्हणजे 100 रुपयाला 2 दिजत होत्या ना. तर बरोबर आता नको त्याला पण काठी पण घेऊ. तसा करून ना हे 50चे काटे आहे. तर बघा 50च्या काट्या आणि एक दाताल आणले, बरोबर ना. 100 रुपयाची. 100 रुपयाची आणली सगळी भाजी. आता आई तुम्हाला दाखव कशी आई भाजी बनवते. तर बघू आता. इथं आता सोनाली पण आज आले, तर लागले लसूण सोलायला. आता आई भाजी साफ करायला लागल. कशी आईची पद्धत तुम्हाला दाखवतो मच्छी साफ करायची. तर बघा दाताल ती कशी तिकडे सहाराला तोडून देत ना. पण पैसे घेतात. नाही पैसे घेतात. मच्छीवाल्याकडून दुसरीकडे जायचं 10 रुपये 20 रुपये घेतो तो तोडायचं असं. पण इकडं आमच्या गावात बस ना, ती तोडून दे. ती तोडून दे. तोडून मागली तर तोडून नाही. कशी मुरली लागते हे ना, तर ती मग कापून काढायची चांगली. बघा आई कशी मच्छी साफ करायला लागले. आई कापून. तिकडे कसं आमच्याकडे बाजारात जास्त शनिवारचा बाजार खूप गर्दी असते ना, तर कोण कापून बिपून देत नाही. ती कापून आहे ती अशी नगावर देते. आई जी मच्छी कापून झाली आता साफ करायला लागली. सगळी घाण एकदम व्यवस्थित काढायला लागली. आता ती पण घाण बिन सगळी काढून घेऊ दे. भिंगा बिंगा सगळी काढून घ्यायला लागली. कशी आतडू ती काय काय खात ना ते पैसा त्याची अख्खा पोटात. चला आता साफ करून घेऊ दे, मग तुम्हाला दाखवू भाजी करता. साफ करून जाऊ दे होते. तर बघा मित्रांनो, तर आता इथे मच्छी एकदम साफ करून झाली. आईनी बोट्या बोट्या सगळ्या साफ केल्या. चकचकीत मस्त. चकचकीत मस्त आणि एकदम कडक शे. बघा अजून एक पाण्यात धुव झालं. अजून धुवायला डबल. अजून एक पाण्यात धुवल आई आता नाही का. आणि संध्याकाळ झाले तर आता आई भाजी करायला पण लागले. मी आलो इथं पडगीत जरा आग बीग बघायला. ताई आता बघू चुलीवर भाजी करते का कशी करते ते बघायला. मित्रांनो परत एकदा साफ करून घ्यायला लावली आईने भाजी एकदम. आता 2 भाग करायला लावलं, म्हणजे एक आईला फ्राय करायला आणि एक मग भाजी करायला रस्सा करणार आणि दुसरी तलणार. तर बघा माई तर लागले खेळायला. माई पण आले आज घरी. माईला पण घेऊन आलो. तिकडे बाबू लागलाय. दोघा खेळून दाखवायला लागल्यात गावचं खेळ त्यांचं काय तर. माई पण एकदम धुलीची झाले. माई इकडे बघ, हाय कर. हा तर माई हाय करते. सोनाली लागले इथं झाडू मारायला. आता आज मोठी सुनाचा कर्तव्य पार पाडायला लागले. काय नाही तसा सुंदरचा कर्तव्य. तर बघा इथं चन्न उद्याच्याला ठेवलं आणि तिथं सोनाली टाकायला लागले. अद्रक लसूण पेस्ट.
आणि आईने इथं मसाला वगैरे टाकायला लावला. अद्रक लसूण पेस्ट याच्यामध्ये पण टाकली, त्याच्यामध्ये पण टाकले, कारण की इकडं तर काय वाटण बिटन नसतं जास्त, गावाला मिक्सर नाही, त्याच्यामुळे अद्रक लसूण पेस्ट टाकली. आम्ही आज येताना घेऊन आलेलो, बरोबर ना. लसणावर फोडणी द्यायची आणि लसणावर फोडणी देणार म्हणजे जास्त वसट वास नाही येणार. आणि चिंच टाकणार पण. तर हळद आणि मसाला टाकला आईने. आता तिकडे तेलावर टाकायला, आता तेलावर टाकायची. तर चलो आता जाऊया तेलावर टाकायला, बरोबर ना. लसूण कुटावं. आता सोनाली आता लसूण कुटल. आता आई तेल टाकून घ्यायला लागली. आता लसूण टाकून घेतले आईने. लगेच करपली, पेटल टाक. लगेच तेल टाकलं, त्याच्यामुळे लगेच करपली. तर बघा कसा हे झाला होता एकदम. या टाकला ना तो. आता आई लागली उचलवायला. एकदम टोप जास्त गरम झाला, आग जास्त पेटलेली ना म्हणून. तर तिकडनं आजी पण बाता करायला लागले व्हिडिओ बघतात करून. तर बघा मित्रांनो, तुम्ही पण व्हिडिओ आपला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सगळ्यांपर्यंत पोहोचेल. तर आता आईने थोडा पाणी पण टाकला. आता रस्सावाला झाला. तर आता चला, आता भाजी झाली की तुम्हाला दाखवतो. तर आता ही भाजी झाली. आता आई फ्राय करून घेईल मच्छी, बरोबर ना. तर चलो आता इथं होईल तोपर्यंत भाजी, तोपर्यंत हे मच्छी फ्राय. थोडा उकल आला का टमाटर आणि मिरची पण टाकणार, कोथिंबीर वगैरे, कारण की डायरेक्ट फोडणी टाकला कसा एकदम जास्त शिजलो ना त्याची मुलं, बरोबर ना. तर आता आईने काढून दिलं. कोथिंबीर देव केला तर कोथिंबीर खायला लागली ना, म्हणून आता कोथिंबीर. आता सोनाली इथं भाजी कापायला लागले. भाजी नाही, टोमॅटो. हा, टोमॅटो कापायला लागले मित्रांनो. तर ती भाजीच एक प्रकारची असते. टमाटर, कोथिंबीर, मिरची वगैरे तिला कापून घेऊ द्या. आता सोनालीला बोललो भाजीत नेऊन टाक, तर बोलतो तू पकड. तर आता मी पकड. आता रिस्पेक्ट दिला मुद्दाम, तुम्ही पकडा सांगला पण तू पकड बोललेलं मित्रांनो. तर आईने इथं आता टाकायला लावलाय काय काय सगळा पीठ बीठ काय टाकलाय, काय रवा काय टाकलाय, मीठ रवा टाकला, रवा टाकला, हळद टाकली आणि लसूण अद्रक पेस्ट आणि मसाला. आणि आता दुसरा काय, चिचोला लागणार आपल्याला. हा, आणि चिचोला. वसट नको लागायला म्हणून चिचोला. चिंचाचा पाणी नाही मित्रांनो, चिचोला टाकतो. तो एकदम आंबट असतो, चिंचाचा असतो तो, पण तो चिंचेचा पाला असतो, पाना, त्याचा चिचोला केलेला असतो. तर बघा एकदम खतरनाक. आता चिंचेचा जास्त पाणी कसा लागत नाही, पण चिचोला एकदम मसाला सारखा. मिरची देऊ का नको. नको, कोथिंबीर टाकली तर. मिरची राहिली तर चांगला लागते, पण ती तशी आखीच कापायला नको, राहू दे, नको नाही तर जास्त तिखट होईल, मला जमत नाही. अशी तसतस टाकले ना, अशी खायला बरी अशी. देश त्यांना खातील ती. अशी खायची. तर चलो, आईने एकदम मिक्स करून घेतली. आता तव्यावर टाकायला आहे. तर मित्रांनो, आमचा तवा नवीन पण आहे, पण आईना तो तवा आवडतो, त्याची मुलं तसा घेतलाय. आईचा फेवरेट तवा आहे तो ना ग. आपले कधी नाही ना ते तवा, आपले कसा एखादा आठवड्याची महिन्याची अशी करायची ना. तो एखादा कसा काला तवा राहिला तो मासळी तलायचा. आज बाजारात होते रे फार लोक घेत, काय करू. माझा पण आमचे 2 तवा आहेत, पण आईचा फेवरेट आहे. पण कसा माझा जीव धावला होता तवा घ्या, पण पैसेच कमी. खतरनाक एकदम कडकची दिसायला बघा. चला आता तुम्हाला दाखवतो. आता फ्राय होते, मग फ्राय झाली मच्छी की तुम्हाला भाजी पण दाखवतो आणि मग ही पण मच्छी पण दाखवतो. चला आता फ्राय आणि ती करून दाखवतो तुम्हाला. दाखवली कशी भाजी बनवतो, कशी फ्लेवर. तर चलो भेटू आता झाल्यावर. तर बघा मित्रांनो, आमची पावर कधी पण जाते येते. तर आता आईने पलटी तर झाली मच्छी पण लगेच, बघा ना एकदम. तर आई आता पलटी करायला लागली. बॅटरी पण घेतली. तर आमच्याकडे असं हाल असतात मित्रांनो, पावर पण जाते येते. तर बघा आईने बॅटरी घेतली. मी पण जसा दाखवायला लावला विजड, पण बॅटरी पण पाहिजे. तर चला पलटी करून घेऊ दे. मला तर लई भारी वाटायला लागलाय बघूनच मच्छी, कारण की एवढी भारी फ्राय झाली.
ही कशी आपल्या गावठी गावाची ती सगळा त्यांचा कसा मसाला टाकती, गरम मसाला तलाची माहित पण आहे, पण कसा काथा लोक मोबाईल वर टीव्हीवर पाहून आपल्याला माहित पण आहे तलाची का काय करायची. पाण्याचं शिजवला का खाला. मित्रांनो फायनली भाजी झाली आमची, एवढा उकल आला. आता आई उतरवल ते मग तुम्हाला दाखवतो. आई आता उतरवायला आली भाजी, बघा उतरवायला लागली. तर चला आता घरात जाऊ, मग तुम्हाला दाखवतो. बघा आईने इथे आता भाजी आणून ठेवली, तर पण केला आहे ना, दाखव कशी झाली. तर बघा मित्रांनो कशी भाकरी नाही ना. तर बघा रस्सेवाली भाजी अशी झाली, एकदम जाड ग्रेव्ही झाली मस्त खतरनाक. तर बघा तोंडाला पाणी सुटलं माझे तर बघून. आई आता मच्छी घेऊन आली काढून ना प्लेट मध्ये ना ग, कशी झाली ही बघा, भुजली ना ही बघा मच्छी फ्राय किती भारी झाली मित्रांनो, एकदम कडक. ते कशा बारक्या तुकड्या करून भुजू ना, तर लहान तुकड्या केल्या म्हणून ते कसा इकडे नाजूकच असा मावरा ना मासली, शहराला जास्त काही नानच काही. बघा मित्रांनो अशा प्रकारे आमची रेसिपी झाली एकदम कडक. एक फ्राय मच्छी आणि एक रस्सावाली दाखवली. तर मच्छी होती काठी आणि काय ग दाताल. तर बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बरोबर ना, बाजारात ती बाजारातून आणलेली होती अशी आई बोलते. तर चला भेटूया आता पुढच्या व्हिडिओ मध्ये, बरोबर ना. बाजारात चला बाय 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 बाय.